नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 16 जानेवारी आणि सकाळचे बघू शकता सध्या वाजलेले 11 आणि मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त रिकव्हरी मिळाली. ते पण कधी आपण 9:30चा ऑप्शन चेन डेटा जेव्हा ॲनालिसिस केला त्यानंतर शार्पली आपला जबरदस्त आपला टार्गेट आपल्या लेवलपर्यंत येताना दिसून आलं, जी की 25,880 पर्यंत जी आपली लेवल होती ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग. तर यामध्ये 25,700ची जी महत्त्वाची लेवल होती ऑप्शन चेन डाटाची, या लेवलवर बघू शकता मार्केटने परफेक्टली याच लेवलपासून मार्केटमध्ये काय झालेलं आहे, मार्केटने याच लेवलला चांगल्या प्रकारे होल्ड करून या ठिकाणचा सपोर्ट घेतलेला आहे. आणि या ठिकाणपासून बघू शकता जबरदस्त टार्गेट आपल्या या लेवलपर्यंत रेजिस्टन्स लेवलपर्यंत 25,900च्या लेवलच्या जवळपास दिलं. आणि या ठिकाणची शार्प जे शॉर्ट कवरिंग होती हे बघा 25,800ची लेवल एकाच कॅन्डलमध्ये जेव्हा ब्रेक केली तेव्हा जबरदस्त अशी आपल्याला या ठिकाणी फ्रेश तेजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आता ऑप्शन चेनमधला डाटा कशा प्रकारे चेंजेस झाले थोडंसं दाखवते तुम्हाला. सकाळचा ऑप्शन चेन आणि आताचा ऑप्शन चेनमध्ये काय डिफरन्स आहे. आता हे बघू शकता सध्या ही ऑप्शन चेन निफ्टीची सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे आपली 25,835च्या जवळपास. थोडंसं या ठिकाणी प्रॉफिट बुकिंगवरून थोडंसं प्रॉफिट बुकिंगमुळे खाली आलेलं आहे मार्केट. आपण आता 25,700 या लेवलवर आणि 25,700 पासून 25,700, 750, 800 या तिन्ही स्ट्राईक प्राइसवर बघू शकता जो काही डाटा 1,30,00,000च्या जवळपास होता. हा डाटा बघू शकता तुम्ही किती राहिलेला आहे, फक्त 40 लाखच राहील या ठिकाणी डाटा राहिलेला आहे. आणि या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे शॉर्ट कव्हरिंग झाली सुद्धा आहे. मी पहिले सांगितलं होतं की याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंगच्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला जबरदस्त तेजी पाहायला मिळेल. आणि 25,700वर बघू शकता डाटा फ्रेश बाईंग सुद्धा या ठिकाणी होते. त्याप्रकारे या ठिकाणी 2,08,00,000चा डाटा टोटलपर्यंतच आहे. 1,65,00,000चा ॲड झालेला आहे. 750वर सुद्धा आता बघू शकता किती डाटा झालेला आहे 1,23,00,000चा. आणि 25,800 या लेवलवर सुद्धा बघू शकता किती आहे 1,91,00,000चा. असा टोटल या तिन्ही ठिकाणी 1-1 करोडच्या जवळपास पोझिशन ठिकाणी ॲड झालेला आहे. आणि पहिल्या वेळचा डाटा जो होता या ठिकाणी 1,40,00,000च्या जवळपास प्रत्येक ठिकाणी जो डाटा तिन्ही स्ट्राईक प्राइसवर चांगल्या प्रकारे होता. परंतु मार्केटमध्ये काय झालेलं आहे की या लेवलपासून जबरदस्त मार्केटमध्ये सपोर्ट घेऊन अपसाईडला मोमेंटम देताना तुम्हाला दिसून आलं. याबद्दलचा पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये परफेक्टली आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग सांगितलं होतं, त्यानुसार आपल्याला आज टार्गेट पाहायला मिळालं. आता PCR लेवल बघूया. तेव्हाची PCR लेवल आपली 0.75च्या जवळपास होती. आताची PCR लेवल जर बघितली आता थोडं त्याला रिफ्रेश करून पुन्हा रिफ्रेश हे केलं, हे बघू शकता PCR आता 1.34च्या जवळपास आली. म्हणजे आपण थोडंसं हायर प्राईजला सध्या आलेलं आहे. मार्केट या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग फ्रेश सेलिंग सुद्धा करू शकते, कारण ही लेवल आपली पुन्हा एक थोडंसं ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग आपण रेजिस्टन्स झोनमध्ये या ठिकाणी आलेला बघू शकता हे परफेक्टली मार्केटमध्ये. आणि या प्रकारचे मोमेंटम सुद्धा आपल्याला चार्टवर येताना दिसून येत आहे. ठीक आहे, आपण हा याने इथून सपोर्ट घेतलेला आहे 25,700च्या लेवलला चांगल्या प्रकारे होल्ड केला आहे. आता प्रत्येक वेळा मी 25,700, 25,600, 100 पॉईंटच्या रेंजमध्ये एवढा का भर देतो, तर ऑप्शन चेन डाटानुसार त्या लेवलवर परफेक्टली तशा प्रकारच्या पोझिशन अवेलेबल असतात. त्यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला त्या लेवलपासून प्रत्येक वेळी टार्गेट आलेलं तुम्हाला दिसून येते. आज सुद्धा तेच झालं बघू शकता तुम्ही. हे 25,600ची लेवल परफेक्टली मार्केटमध्ये या ठिकाणी बघू शकता पिन बार कशा प्रकारचा तयार झालेला आहे. छोटा आहे परंतु खूप इफेक्टिव्ह आहे, कारण तो आपल्या परफेक्ट लेवलच्या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणून. त्यानंतर मार्केटमध्ये बघू शकता अशी रिकव्हरी घेतली. पुन्हा या ठिकाणी एक छोटा पिन बार तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, या पिन बारनुसार सुद्धा थोडंसं चार्ट आणखी तुम्हाला मोठा करून दाखवते थोडंसं, कारण तुम्हाला त्या पिन बारचं इफेक्ट, कारण बरेच वेळा तुम्ही बघता की पिन बार तुम्हाला फेल होताना या ठिकाणी दिसून येते. थोडंसं हा साईडला करते बघू शकता. हा छोटा पिन बार किती इफेक्टिव्ह राहिला, कारण तो बरोबर 25,600च्या लेवलवरती तयार झालेला आहे म्हणून. त्यानंतर हा सुद्धा पिन बार खूप इफेक्टिव्ह राहिला, कारण तो सुद्धा 25,700च्या लेवलवर परफेक्टली तयार झालेला आहे म्हणून. आता हे सुद्धा पिन बार बघा किती इफेक्टिव्ह राहिलेला आहे. छोटे छोटे आहे परंतु आपल्या त्या रजिस्टन्स झोनच्या जवळपास तयार झालेले आहे. त्यामुळे म्हणजे ऑप्शन चेनचा डाटा चांगल्या प्रकारे वर्क करतो आणि त्यानुसारच आपल्याला चार्टवर त्याच्या रिॲक्शन होताना दिसून येते. कारण आता ही पॅटर्न तयार होण्याच्या अगोदर आपण कितीला डाटा ॲनालिसिस केला होता यानुसार हे बघा, हे कॅन्डल कितीचे आहे 9:40च्या जवळपास. आपण 9:30ला डाटा ॲनालिसिस केला या कॅन्डलवर. या कॅन्डलवर डाटा ॲनालिसिस केला तेव्हाच मी सांगितलं होतं की मार्केटसाठी हा लो पुन्हा आजचा लो, ह्या दोन गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या, कारण हा पूर्ण आपण सपोर्ट झोनच्या एरियामध्येच आहोत असं मी सकाळी सांगितलं होतं. आणि त्यानुसारच मार्केटमध्ये बघू शकतो तुम्हाला जबरदस्त तेजीची रॅली वन साईड मोमेंटम पाहायला मिळालं. हे सर्व फक्त ऑप्शन चेन डाटामुळेच आज आपल्याला पाहायला मिळालं. याच्यासोबत आपण काय घेतलं होतं की अदर इंडेक्सचे सेंटिमेंट सुद्धा आपले पाहिले होते की त्या इंडेक्समध्ये कशा प्रकारचं मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे. तर अदर इंडेक्समध्ये बघू शकता तुम्ही बँक निफ्टी ऑलरेडी आपल्याला तेजीमध्ये दिसला होता. बँक निफ्टीने जबरदस्त तेजीचा ब्रेकआउट दिला.
बँक निफ्टी पुन्हा बघू शकता एक आपल्या लाईफ टाईम हायच्या जवळपास जाण्याचा आणखी पुन्हा प्रयत्न करत आहे. 1 डेच्या टाइम फ्रेममध्ये जर बघितलं तर बघू शकता पुन्हा आपल्या हायच्या इकडे तेजीकडे वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहे. निफ्टी 50 सुद्धा बऱ्याच खाली आहे, परंतु बँक निफ्टी चांगल्या प्रकारे रिकवर झालेला आहे. सेन्सेक्स सुद्धा खाली आहे. म्हणजे बँक निफ्टी बँकिंग सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला स्ट्रेंथ या ठिकाणी दिसून येत आहे. आणि एक सध्या तो आय टी इंडेक्समध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे. आणि मेटलमध्ये बघू शकता मेटल पुन्हा आपल्या तेजीच्या वाटचालीकडे सुरुवात केली आहे. मेटल सेक्टरमध्ये मेटलने पुन्हा आपली जी आहे ती रफ्तार पकडलेली आहे. अशा प्रकारचा आजचा मोमेंटम आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, हा जो काही आजचा जो काही ॲनालिसिस केला आहे सर्व आपण ऑप्शन चेन डाटाच्या अकॉर्डिंग केलेला आहे. त्यासोबत फक्त अदर इंडेक्सचे मोमेंटम कशा प्रकारचे, ओव्हरऑल मार्केटमध्ये सेंटिमेंट कशाचे आहे, कशा प्रकारे आहे हे समजून घेऊन आजचं ॲनालिसिस केलं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सकाळचा आणि आत्ताचा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय श्री.